एखादा तरुण जेव्हा खाजगी कंपनीत IT इंजिनियर म्हणून काम करत असतो ना, हो. किंवा एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल ब्रँडमध्ये काम करून महिना लाख रुपये कमवत असतो, तेव्हा एक कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी हळूच म्हणतात, अरे हे सगळं ठीक आहे रे, पण एखादी सरकारी नोकरी असती ना तर आयुष्य खऱ्या अर्थाने सेट झालं असतं. हो ना, हे अगदी घराघरातलं चित्र आहे. म्हणजे हे जे वेड आहे ना, ती जी एक सुप्त इच्छा आहे, ती खरोखरच अचंबित करणारी आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमक्या याच मानसिकतेचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वास्तवाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या माहितीवर चर्चा करत आहोत, विशेषतः टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या एका सविस्तर मार्गदर्शनावर. बरोबर, जे 2026 मध्ये 12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी नोकरीच्या असंख्य संधींचा वेध घेतं. आणि कसे, आपला उद्देश केवळ कोणकोणत्या नोकऱ्या उपलब्ध आहेत याची यादी वाचून दाखवणं हा नाहीये. अगदीच. तर या सरकारी नोकरीच्या वलयांकित आकर्षणामागील सत्य आपल्याला डिकोड करायचं आहे. 10वी आणि 12वीच्या बेसवर नेमके कोणते दरवाजे उघडे आहेत आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा अचूक मार्ग कोणता हे समजून घ्यायचंय. हो, कारण खाजगी क्षेत्रातील अफाट पगाराच्या झगमगाटातही आजही मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये सरकारी नोकरी हाच यशाचा अंतिम मापदंड मानला जातो. तर मग हेच थोडं सविस्तर समजून घेऊया. मला सांग, हे असं का होतं? हा एक अतिशय मूलभूत आणि समाजमनाचा अचूक वेध घेणारा प्रश्न आहे. खाजगी क्षेत्रातील वाढत्या संधी, नवनवीन स्टार्टअप्स आणि जागतिकीकरणानंतरही सरकारी नोकरीचा प्रभाव तसूभरही कमी झालेला नाही. हो, ते तर आपण पाहतोच आहोत. या आकर्षणामागे केवळ पगार किंवा आर्थिक गणितं नाहीत, तर मानवी मानसिकतेच्या अत्यंत खोलवर रुजलेल्या गरजा आहेत. ज्या माहितीचा आपण आज अभ्यास करत आहोत त्यात या सरकारी नोकरीचे 4 मुख्य स्तंभ अत्यंत स्पष्टपणे मांडले आहेत. अच्छा, कोणते आहेत ते 4 स्तंभ? यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे स्थैर्य किंवा स्टॅबिलिटी. खाजगी क्षेत्रात अर्थव्यवस्थेतील मंदी किंवा कंपनीच्या धोरणातील बदलांमुळे एका रात्रीत नोकरी जाण्याची भीती असते. बरोबर, ज्याला आपण ले ऑफ्स म्हणतो. हो, अगदी तेच. पण सरकारी व्यवस्थेत जोपर्यंत एखादा कर्मचारी स्वतःहून राजीनामा देत नाही किंवा त्याच्याकडून अत्यंत गंभीर स्वरूपाची प्रशासकीय चूक होत नाही, तोपर्यंत नोकरी जाण्याची कोणतीही टांगती तलवार नसते. बापरे, हे खूपच मोठं रिलीफ आहे. आणि दुसरा स्तंभ? दुसरा स्तंभ म्हणजे मानस सन्मान. सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तीकडे समाज आणि कुटुंब अत्यंत आदराच्या आणि विश्वासाच्या दृष्टिकोनातून पाहतं. हो, ते आपण लग्नाच्या बाजारातही पाहतोच. सरकारी नोकरी म्हणलं की लगेच डिमांड वाढते. हां, बरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाजसेवेची प्रत्यक्ष संधी. सरकारी यंत्रणेचा भाग बनून थेट लोकांच्या हितासाठी आणि देशाच्या प्रशासनासाठी काम करण्याचं एक वेगळंच समाधान यात मिळतं. म्हणजे नुसतंच स्वतःसाठी नाही, तर देशासाठी काहीतरी करण्याची संधी. क्या बात आहे. आणि चौथा स्तंभ म्हणजे आर्थिक सुरक्षितता. केवळ दर महिन्याला ठराविक तारखेला मिळणारा पगारच नाही, तर सेवा ज्येष्ठतेनुसार नियमितपणे वाढणारे भत्ते, ज्याला आपण इन्क्रिमेंट्स म्हणतो, ते वेळेवर मिळतात. ह्या 4 स्तंभांवर हे संपूर्ण आकर्षण उभं आहे. हे ऐकल्यावर ना मला आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातील एक वेगळीच तुलना करावीशी वाटते. आपण असं म्हणू शकतो की खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्स हे एखाद्या नवीन अत्याधुनिक स्मार्टफोनवरच्या आकर्षक ॲप्ससारखे आहेत. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा, ती ॲप्स खूप छान दिसतात, वेगवान काम करतात, पण ती कधीही क्रॅश होऊ शकतात किंवा एखादा नवीन अपडेट आलं की जुनी ॲप्स कायमची डिलीट केली जाऊ शकतात. अगदी बरोबर. या उलट सरकारी नोकरी म्हणजे त्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती कदाचित तेवढी चकचकीत नसेल, पण ती कायमस्वरूपी असते. तिच्याशिवाय फोन चालणंच शक्य नसतं. क्या बात आहे. ही स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमची तुलना अतिशय अचूक आहे. ती नेमकं वास्तव दर्शवते. पण यातून एक अत्यंत कळीचा मुद्दा पुढे येतो. केवळ आर्थिक सुरक्षितता मिळवणं हाच यामागचा एकमेव हेतू असतो का? की समाजातील एक प्रस्थापित रुबाब मिळवणं, समाजात स्वतःचं एक स्टेटस निर्माण करणं, हा त्यामागील खरा छुपा उद्देश असतो. कारण आजच्या माहितीमध्येही असा उल्लेख आहे की एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी लागली की लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. हो, म्हणजे हा केवळ पोटापाण्याचा प्रश्न न राहता तो एक प्रकारचा सोशल कॅपिटल किंवा सामाजिक भांडवल कमवण्याचा मार्ग बनतो. बरोबर. आणि तुम्ही जो सामाजिक भांडवलाचा मुद्दा उपस्थित केलात ना, तो या संपूर्ण मानसिकतेचा गाभा आहे. मानवी मेंदू हा मुळातच अनिश्चिततेचा तिरस्कार करतो. माणसाच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या मानसिक गरजा असतात. कोणत्या? पहिली म्हणजे भविष्याची शाश्वती आणि दुसरी म्हणजे सामाजिक मान्यता.
खाजगी नोकरी कितीही मोठी असली तरी ती भविष्यात काही अडचण आली तर काय, ही एक अत्यंत सूक्ष्म पण निरंतर भीती सोबत घेऊन येते. अगदीच. ती टांगती तलवार असतेच नेहमी. सरकारी नोकरी या दोन्ही गरजा एकाच वेळी आणि अत्यंत प्रभावीपणे पूर्ण करते. ती संबंधित व्यक्तीला खात्री देते की त्याचं आर्थिक भविष्य पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याच वेळी ती समाजात एक सुरक्षित, विश्वासार्ह व्यक्ती असा एक अदृश्य टॅग लावून देते. म्हणजे थोडक्यात समाजात असा एक अलिखित नियमच बनलाय की ज्याने सरकारी नोकरी मिळवली त्याने आयुष्यातले संघर्षाची सर्वात मोठी शर्यत जिंकली. अगदी तसंच. म्हणूनच हे आकर्षण केवळ बँक अकाउंटमध्ये जमा होणाऱ्या पैशांपुरतं मर्यादित राहत नाही, तर ती व्यक्तीची समाजातील एक मजबूत ओळख बनते. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. आता या मानसिक आणि सामाजिक कारणांवरून आपण थेट वास्तवाकडे म्हणजेच प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या संधींकडे वळूया. नक्कीच. अनेकदा ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या विद्यार्थ्यांचा असा ठाम समज असतो की सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे फक्त आणि फक्त MPSC किंवा UPSC यांसारख्या अतिशय कठीण परीक्षांचीच तयारी करावी लागेल. हो, हा खूप मोठा गैरसमज आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय सरकारी नोकरीचे दरवाजे उघडतच नाहीयेत, अशी एक धारणा असते. पण आज आपण ज्या माहितीचं विश्लेषण करत आहोत ना, ती या समजाला पूर्णपणे छेद देते. अगदी बरोबर. केवळ 10वी किंवा 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही सरकारी नोकरीचा एक महाद्वार खुला आहे. अनेक विद्यार्थ्यांनाही माहितीच नसते. तर पदवीच्या आधीच उपलब्ध असणारे हे नेमके कोणते मार्ग आहेत ते समजून घेणं अत्यंत रंजक ठरेल. नक्कीच. विद्यार्थ्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा त्यांची बुद्धिमत्ता नसून त्यांना असलेली माहितीची कमतरता हाच असतो. अनेक उत्तम संधी उपलब्ध असतात, पण केवळ अज्ञानामुळे विद्यार्थी त्या गमावून बसतात. हो, हे तर खूपच दुर्दैवी आहे. आजच्या मार्गदर्शनात प्रामुख्याने केंद्र सरकारच्या 3 मोठ्या क्षेत्रांचा अत्यंत सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. यातील पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, ज्याला आपण SSC म्हणतो. अच्छा, SSC. यात कोणती पदं येतात? SSC मार्फत लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच LDC, डेटा एंट्री ऑपरेटर आणि ज्युनियर सचिवालय सहाय्यक यांसारख्या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती केली जाते. म्हणजे ही सगळी ऑफिसचे कामं आहेत. हो, या पदांचं महत्त्व असं आहे की हे लोक खऱ्या अर्थाने सरकारी कार्यालयांचा प्रशासकीय कणा असतात. फाईल्स हाताळणे, डेटाबेस मेंटेन करणे हे त्यांचं काम असतं. यासाठी 12वीच्या बेसवर संगणकावर आधारित म्हणजेच ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. आणि या परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो? या परीक्षेचा अभ्यासक्रम खूप व्यावहारिक असतो, ज्यामध्ये बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयांचा समावेश असतो. बरं. यात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ही पूर्णपणे ऑफिसमध्ये बसून करण्याची नोकरी आहे, डेस्क जॉब आहे. आणि यात जलद पदोन्नतीची म्हणजे प्रमोशनची अत्यंत चांगली साखळी उपलब्ध असते. बरोबर. आणि दुसरा जो मार्ग समोर येतो तो म्हणजे भारतीय रेल्वे. रेल्वेमध्ये प्रामुख्याने ग्रुप D आणि RRB NTPC या 12वीच्या पातळीवर असणाऱ्या परीक्षांचा समावेश आहे. हो, भारतीय रेल्वे हा जगातील सर्वात मोठा रोजगार देणारा उपक्रम आहे. त्यामुळे यात दरवर्षी लाखो जागा निघतात. पण इथे मला एका मानसिक अडथळ्यावर बोट ठेवावंसं वाटतं. अनेक मराठी विद्यार्थ्यांच्या मनात रेल्वेच्या किंवा केंद्राच्या कोणत्याही परीक्षेबद्दल एक अनामिक भीती दडलेली असते. हो, हे मी पण पाहिलंय. त्यांना वाटतं की ही थेट सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा आहे, म्हणजे संपूर्ण देशातील मुलं यात बसणार, त्यामुळे ती प्रचंड कठीण आणि आपल्या आवाक्याबाहेरची असणार. अगदीच. पण आजच्या माहितीत हे स्पष्ट करण्यात आलंय की ही केवळ आणि केवळ एक मानसिक भीती आहे. योग्य दिशा आणि तयारीने हे यश सहज मिळवता येतं. होय, ती भीती पूर्णपणे निराधार आणि जुन्या मानसिकतेचा भाग आहे. अलीकडच्या काळात परीक्षा पद्धती खूप पारदर्शक झाल्या आहेत आणि जर योग्य अभ्यासक्रमाची जाण व नियोजनाची जोड असेल तर रेल्वेच्या परीक्षा उत्तीर्ण होणं अजिबात अशक्य नाही. म्हणजे थोडं स्मार्ट वर्क केलं तर शक्य आहे. अगदी बरोबर. हे विद्यार्थी ज्यावेळी या परीक्षेचं स्वरूप समजून घेतात ना, तेव्हा त्यांना जाणवतं की अभ्यासक्रम हा त्यांच्या शालेय शिक्षणाशीच निगडीत आहे. आणि यानंतर जो तिसरा मार्ग समोर येतो तो अत्यंत धक्कादायक आणि अनेक विद्यार्थ्यांसाठी सुखावणारा आहे. अच्छा, कोणता मार्ग आहे तो? तो म्हणजे भारतीय टपाल विभाग किंवा इंडिया पोस्ट. एक मिनिट थांबा. इथेच खरी रंजक आणि थोडी वादग्रस्त गोष्ट समोर येते. काही जागांसाठी लेखी परीक्षाच नसते. हो, खरंच नसते. अरे बापरे. केवळ 10वी किंवा 12वीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी म्हणजेच थेट मेरिट लिस्ट लावली जाते आणि नोकरी दिली जाते. हो, अगदी तसंच होतं. पण यावर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.
वेगवेगळ्या शिक्षण मंडळांची म्हणजे बोर्डांची गुण देण्याची पद्धत वेगळी असते. ज्या बोर्डांमध्ये भरभरून मार्क दिले जातात तिथल्या विद्यार्थ्यांचा यात साहजिकच जास्त फायदा होईल. मग अशा परिस्थितीत हे खऱ्या अर्थाने पारदर्शक मेरिट कसं मानलं जाऊ शकतं? आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आणि विशेषतः लेखी परीक्षेची भीती वाटते त्यांच्यासाठी ही पद्धत एक पळवाट बनतीये की खरोखरच एक सुवर्णसंधी ठरतीये? हा अतिशय तर्कशुद्ध प्रश्न आहे आणि या पद्धतीवर अनेकदा प्रशासकीय वर्तुळात चर्चाही होते. वेगवेगळ्या बोर्डांच्या गुणदान पद्धतीतील तफावतीमुळे काही प्रमाणात असमानता नक्कीच निर्माण होऊ शकते, हे सत्य नाकारता येत नाही. हो ना, सीबीएसई आणि स्टेट बोर्डाचे मार्क खूप वेगळे असतात. पण यामागील प्रशासकीय तर्कही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. भारतीय टपाल विभागाला देशातील अगदी दुर्गम खेड्यांपर्यंत पोहोचायचं असतं आणि त्यासाठी स्थानिक पातळीवर अत्यंत मोठ्या प्रमाणावर आणि जलदगतीने भरती प्रक्रिया राबवणं गरजेचं असतं. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिकल अडचण आहे ही. हो, प्रत्येक लहान पदासाठी देशव्यापी लेखी परीक्षा आयोजित करणं हे वेळखाऊ आणि खर्चिक असतं. दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे असे अनेक गुणवान विद्यार्थी असतात ज्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असते, त्यांचे 10वी-12वीचे गुण चांगले असतात, पण ते टेस्ट एन्झायटी किंवा स्पर्धा परीक्षांच्या जीवघेण्या ताणाला बळी पडतात. अरे रे हो, ब्लँक आउट होतात मुलं परीक्षेत. अगदी तेच. या ताणामुळे ते परीक्षेत आपली खरी क्षमता दाखवू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी टपाल विभागाची ही पद्धत खऱ्या अर्थाने गेम चेंजर आणि एक मोठा आधार ठरते. म्हणजे नाण्याला दोन बाजू आहेत तर. होय, याचा धडा असा आहे की केवळ एकाच पारंपरिक मार्गावर अवलंबून न राहता व्यवस्थेत उपलब्ध असलेल्या अशा विविध पर्यायांची माहिती ठेवणं हे उमेदवारांसाठी नेहमीच फायद्याचं ठरतं. हा दृष्टिकोन खरोखरच वेगळा आणि पटण्यासारखा आहे. आत्तापर्यंत आपण ज्या नोकऱ्यांची आणि संधींची चर्चा केली त्या प्रामुख्याने डेस्क जॉब्स होत्या, म्हणजे कागदपत्रे, फाईल्स आणि संगणक हाताळण्याचं काम. हो, पण जेव्हा आपण महाराष्ट्रातील तरुण वर्गाच्या महत्वाकांक्षेचा विचार करतो ना, तेव्हा एका अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि वेगळ्याच भावनिक आकर्षणाच्या विषयाकडे वळणं भाग पडतं. मला वाटतं तुम्ही कोणत्या विषयाबद्दल बोलताय हे मला माहीत आहे. तो विषय म्हणजे वर्दी. आजच्या सखोल माहितीत यावर अत्यंत विशेष भर देण्यात आलाय. महाराष्ट्र पोलीस भरती असो किंवा देशाचे संरक्षण दल, या वर्दीची क्रेज केवळ रोजगारापुरती मर्यादित नसते, ती एका वेगळ्याच पातळीवरची असते. अगदी तंतोतंत. वर्दीचं हे जे आकर्षण आहे ना, ते केवळ एक सुरक्षित नोकरी मिळवण्यापुरतं नक्कीच मर्यादित नाही. वर्दी हा एक सन्मान आहे आणि समाजाचं रक्षण करण्याची ती एक मोठी जबाबदारी आहे. नक्कीच. यात कोणत्या संधी आहेत? राज्याच्या पातळीवर विचार केल्यास महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये शिपाई, चालक शिपाई आणि राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांसाठी 12वीवर आधारित संधी उपलब्ध असतात. आणि राष्ट्रीय पातळीवर? दुसरीकडे जर राष्ट्रीय पातळीवर संरक्षण दलाचा किंवा डिफेन्सचा विचार केला तर आर्मी, नेव्ही, NDA, अग्निवीर आणि TSC यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षाही 12वीच्या बेसवर देता येतात. बापरे, म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत. हो, यासोबतच राज्याच्या पातळीवर इतरही काही अत्यंत महत्त्वाच्या संधी आहेत. जसं की ST महामंडळात चालकासाठी 10वी पास आणि कंडक्टरसाठी 12वी पासची अट असते. अच्छा. सरकारी कार्यालयांमध्ये लिपिक, टंकलेखक आणि ज्यांचं ITI झालं आहे त्यांच्यासाठी मेकॅनिकची पदही सातत्याने भरली जातात. याशिवाय बँकिंग आणि सहकारी क्षेत्रातही शिपाई पदाच्या जागा नेहमीच उपलब्ध असतात. हे सर्व मार्ग 12वीच्या टप्प्यावरच खुले होतात. म्हणजे वर्दी अंगावर चढवणं हा निव्वळ एक रोजगार नसून ते लहानपणापासून उराशी बाळगेलं एक सुपर हिरो बनण्याचं स्वप्न असतं. अगदी बरोबर. पण मला इथे डेस्क जॉब आणि वर्दीच्या नोकरीमधील फरकावर एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. डेस्क जॉबसाठी एखाद्या उमेदवाराला फक्त एका जागी बसून अभ्यास करायचा असतो आणि मानसिक एकाग्रतेने परीक्षा द्यायची असते. हो. पण जेव्हा विषय वर्दीचा येतो तेव्हा परिस्थिती पूर्णपणे बदलते. इथे उमेदवाराला कडक उन्हात मैदानी चाचणी किंवा फिजिकल टेस्ट द्यावी लागते आणि त्यानंतर लेखी परीक्षा, अशा दोन्ही आघाड्यांवर अत्यंत ताकदीने लढावं लागतं. हे काही सोपं काम नाहीये. एकाच वेळी शरीराची अफाट क्षमता आणि बुद्धीचं कौशल्य या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सिद्ध करताना विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने किती मोठा कस लागत असेल ना. हो, हा वर्दीच्या नोकरीचा सर्वात कठीण आणि तितकाच अभिमानास्पद पैलू आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे डेस्क जॉबसाठी प्रामुख्याने मानसिक चापल्य, तासनतास एका जागी बसण्याची तयारी आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता लागते. बरोबर. पण जेव्हा वर्दीच्या नोकरीचा विचार येतो
तेव्हा त्यासाठी एका अत्यंत वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीची आवश्यकता असते. पहाटे 5 वाजता उठून मैदानावर घामाच्या धारा गाळायच्या, शारीरिक वेदना सहन करायच्या आणि त्यानंतर दिवसभर पुस्तकांत डोकं घालून बौद्धिक तयारी करायची. हे चक्र अजिबात सोपं नसतं. नुसता विचार करूनच मला थकवा आला. यासाठी केवळ शारीरिक ताकद नाही, तर प्रचंड मानसिक संतुलन आणि अढळ इच्छाशक्ती लागते. दोन्ही पातळ्यांवरील हा अचूक समन्वयच या उमेदवारांना इतर सामान्य उमेदवारांपेक्षा वेगळे, खंबीर आणि परिस्थितीशी 2 हात करण्यासाठी तयार करतो. त्यांची शारीरिक आणि मानसिक सहनशीलता खऱ्या अर्थाने एका वेगळ्याच पातळीवर तपासली जाते. खरंच, अशा विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांचा संघर्ष कोणत्याही अर्थाने कौतुकास्पदच असतो. आता आपण या विश्लेषणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यावहारिक टप्प्याकडे वळूया. ध्येय निश्चित झालं, कोणती परीक्षा द्यायची हेही ठरलं. हो, पण 2026च्या लक्ष्यापर्यंत यशस्वीपणे पोहोचण्यासाठी नुसती प्रबळ इच्छाशक्ती पुरेशी नाही. त्यासाठी एका योग्य नियोजनाची, अचूक रोडमॅपची आणि साधनांची आवश्यकता आहे. आजच्या माहितीत या प्रवासाची सुरुवात अत्यंत व्यावहारिक मुद्द्याने केली आहे. आणि ती म्हणजे कागदपत्रांची पूर्तता. हो, मला अनेकदा प्रश्न पडतो की प्रशासकीय व्यवस्थेत या कागदपत्रांना इतकं अनन्यसाधारण महत्त्व का दिलं जातं? कारण प्रशासकीय व्यवस्था ही केवळ शब्दांवर किंवा भावनांवर चालत नाही, तर ती पुराव्यांवर आणि नियमबद्ध कागदपत्रांवर चालते. सरकारी नोकरीत पारदर्शकता आणि समान संधी राखण्यासाठी उमेदवाराची ओळख आणि त्याची पात्रता सिद्ध करणं अत्यंत कळीचं असतं. अच्छा, म्हणजे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजेत. आणि प्रशासकीय बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. आजच्या मार्गदर्शनात हे अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की वयोमर्यादा तपासून आपलं आधार कार्ड, 10वी-12वीची मार्कशीट, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट यांसारखी कागदपत्र आधीच तयार ठेवणं किती आवश्यक आहे. नाहीतर ऐन वेळेला धावपळ होते. अगदीच. जर ऐन परीक्षेच्या किंवा मुलाखतीच्या वेळी ही कागदपत्र उपलब्ध नसतील, तर त्या उमेदवाराची कित्येक वर्षांची मेहनत एका क्षणात वाया जाऊ शकते. त्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकांसोबतच या कागदपत्रांची फाईल तयार करणं ही यशाच्या रोडमॅपची पहिली पायरी आहे. अगदी 100% खरं आहे. कागदपत्रांच्या या पूर्वतयारीनंतरचा जो मुद्दा आजच्या माहितीत समोर आला आहे, तो मला विशेष लक्षवेधी वाटतो. कोणता मुद्दा? अभ्यासाच्या तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी टेक्स्टबुक सुपर कोचिंगकडून शिवजयंतीच्या पर्वावर म्हणजे 19 व 20 फेब्रुवारीला एक खास ऑफर देण्यात आली आहे. केवळ 399 रुपयांत 3 महिन्यांसाठी तब्बल 375 पेक्षा जास्त परीक्षांचा संपूर्ण ॲक्सेस मिळतो. बापरे, 399 रुपये फक्त? हो, आणि 12 महिन्यांसाठी हीच बॅच फक्त 1249 रुपयांत उपलब्ध आहे. सोबतच गायत्री 25 हा कुपन कोड वापरल्यास विशेष मार्गदर्शनही मिळेल असं नमूद केलंय. अच्छा. आता याकडे केवळ एक व्यावसायिक ऑफर म्हणून न बघता एका सामाजिक बदलाच्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आजकाल 399 रुपयात मोबाईलचा 2 महिन्यांचा साधा रिचार्ज सुद्धा येत नाही. हे अगदी खरं आहे. मग मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशात मिळणारं हे उच्च दर्जाचं शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण करत आहे असं आपण म्हणू शकतो का? यावर नक्कीच शिक्कामोर्तब करावं लागेल. तंत्रज्ञानाने आणि अशा प्लॅटफॉर्म्सनी शिक्षणातील दरी खऱ्या अर्थाने आणि प्रभावीपणे कमी केली आहे. आपण एक दशक मागे गेलो ना, तर चित्र पूर्णपणे वेगळं होतं. हो ना, गावाकडची मुलं पुण्यात यायची. अगदीच. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातील उमेदवारांना आपली गावं सोडून पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं. तिथे राहण्याचा महिन्याचा खर्च, मेसचा खर्च आणि महागड्या क्लासेसची हजारो रुपयांची फी, हे सर्व एका सामान्य शेतकरी किंवा कामगार कुटुंबातील उमेदवाराला परवडणारं नव्हतं. आणि त्यामुळे कितीतरी मुलं मागे पळायची. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी केवळ पैशांअभावी या स्पर्धेतून बाहेर फेकले जायचे. पण आज 399 रुपयांसारख्या अत्यल्प दरात अगदी गडचिरोली किंवा नंदुरबारच्या एखाद्या खेळात बसूनही उमेदवाराला तोच उच्च दर्जाचा अभ्यासक्रम आणि तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. म्हणजे आता पैशाचा बाव राहिला नाहीये. याचा सरळ अर्थ असा की आता पैशांची कमतरता किंवा भौगोलिक अंतर हा यशातला मुख्य अडथळा राहिलेला नाही. तंत्रज्ञानाने स्पर्धेचं मैदान सर्वांसाठी समान केलं आहे. हा विचार खूप सकारात्मक आहे. पण यामुळे एक नवीन आव्हान उभं राहतं नाही का? कसं काय? जेव्हा एखादी गोष्ट खूप स्वस्तात आणि सहजासहजी एका क्लिकवर उपलब्ध असते, तेव्हा ती टिकवून ठेवणं कठीण जातं.
आता खरी स्पर्धा ही पैशांची राहिलेली नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेची आणि त्यांच्या सातत्याची बनली आहे, असं मला वाटतं. अगदी अचूक विश्लेषण. जेव्हा संसाधने सर्वांसाठी समान होतात तेव्हा फरक फक्त एकाच गोष्टीचा पडतो, आणि तो म्हणजे उमेदवाराची स्वतःची मेहनत आणि कोणत्याही परिस्थितीत विचलित न होण्याची त्याची क्षमता. हो, डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत ना आजकाल. स्मार्टफोनवर अभ्यास करताना सोशल मीडियाचं जे आकर्षण असतं त्यापासून दूर राहून अभ्यासात सातत्य राखणं हे या नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान बनलं आहे. बरोबर. आणि याच सातत्यासाठी आणि एकाग्रतेसाठी एका अत्यंत भक्कम प्रेरणेची गरज असते. आजच्या या माहिती स्रोताच्या शेवटी एक अतिशय अंगावर काटा आणणारा आणि ऊर्जा देणारा ऐतिहासिक संदर्भ देण्यात आलाय. अच्छा, कोणता संदर्भ आहे तो? छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली होती. याच ऐतिहासिक घटनेचा संदर्भ देत येणाऱ्या पुढच्या शिवजयंतीपर्यंत सरकारी नोकरी मिळवण्याची एक दृढ शपथ घेण्याचं आवाहन या व्हिडिओमध्ये उमेदवारांना करण्यात आलं आहे. क्या बात आहे. होय, आणि हा संदर्भ अत्यंत परिणामकारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष नाहीत, तर ते महाराष्ट्रातील प्रत्येक पिढीसाठी ऊर्जेचा आणि प्रेरणेचा सर्वात मोठा आणि अक्षय स्रोत आहेत. अगदी 100%. वयाच्या 15व्या वर्षी जेव्हा आजचा तरुण केवळ स्वप्ने पाहत असतो, तेव्हा महाराजांनी एक महाकाय आणि अशक्यप्राय वाटणारं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी शपथ घेतली. अंगावर शहारे येतात हे ऐकून. ही कृती आजच्या तरुण उमेदवारांसाठी एक मोठा दिशादर्शक दीपस्तंभ आहे. जेव्हा एखादा उमेदवार अशा सर्वोच्च ऐतिहासिक आदर्शांना डोळ्यांसमोर ठेवून स्वतःच्या करिअरची आणि ध्येयाची शपथ घेतो, तेव्हा त्या प्रवासात येणारे छोटे मोठे अडथळे, नैराश्य किंवा अपयश त्याला खूप क्षुल्लक वाटू लागतात. ती घेतलेली शपथ त्याला त्याच्या ठरवलेल्या मार्गावरून कधीही भरकटू देत नाही. अगदी योग्य. आजच्या या सखोल चर्चेत आपण केवळ नोकऱ्यांची यादी वाचली नाही, तर त्यामागची संपूर्ण मानसिकता समजून घेतली. सरकारी नोकरीचं ते अढळ सामाजिक आकर्षण, केवळ 10वी-12वीवर आधारित विविध क्षेत्रांतील संधी जसं की SSC, रेल्वे, टपाल विभाग, पोलीस आणि संरक्षण दल यांचं आपण सखोल विश्लेषण केलं. हो. सोबतच या प्रवासासाठी लागणारी कागदपत्रे आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात उपलब्ध असलेलं टेक्स्टबुक सुपर कोचिंगसारखं अत्यंत प्रभावी व सर्वसामान्यांना परवडणारं मार्गदर्शन, या सर्व गोष्टींचा आपण अत्यंत बारकाईने आढावा घेतला. 2026च्या लक्ष्य उराशी बाळगणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी हा खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण रोडमॅप आहे. नक्कीच. आणि या संपूर्ण चर्चेतून आपण जो सर्वात मोठा धडा घेतला आहे तो म्हणजे माहितीच्या अभावामुळे स्वतःला कधीही मर्यादित ठेवू नका. बरोबर. आजूबाजूला अनेक मार्ग खुले आहेत, फक्त गरज आहे ती योग्य माहिती गोळा करून अचूक दिशा पकडण्याची आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची. जाता जाता या संपूर्ण चर्चेचा शेवट मला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करावासा वाटतो. मगाशी आपण शिवरायांच्या स्वराज्याच्या शपथेचा अत्यंत प्रेरणादायी संदर्भ पाहिला, पण यातून एक खूप मोठा आणि सामाजिक भान जपणारा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ ही रयतेच्या कल्याणासाठी एका अत्यंत निस्वार्थी आणि मोठ्या उद्दिष्टासाठी घेतली होती. आजची ही युवा पिढी जेव्हा स्वतःच्या अफाट मेहनतीने या सरकारी व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनेल, तेव्हा ते केवळ स्वतःचं आर्थिक स्थैर्य, स्वतःची सुरक्षितता आणि स्वतःचा सामाजिक रुबाब या स्वार्थी वर्तुळातच अडकून राहतील? खूपच डीप विचार आहे हा. की शिवरायांच्या आदर्शांवर खऱ्या अर्थाने चालत या सरकारी व्यवस्थेच्या आत राहून सर्वसामान्य लोकांसाठी आणि तळागाळातील जनतेसाठी काही क्रांतिकारी आणि सकारात्मक बदल घडवून आणतील. खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आणि विशेषतः भविष्यात सरकारी अधिकारी बनू पाहणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी हा नक्कीच एक कठोर आत्मपरीक्षण करायला लावणारा मुद्दा आहे. याच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खोल विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. सर्व उमेदवारांना त्यांच्या करिअरच्या या महत्त्वपूर्ण प्रवासासाठी आणि ध्येयपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. नेहमीप्रमाणे नवीन गोष्टी शोधत राहा, नवनवीन माहिती मिळवून शिकत राहा आणि स्वतःला समृद्ध करत राहा. धन्यवाद.